छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या 19 तारखेला येते आणि या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात आणि देशात होणार आहेत. आणि म्हणूनच या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला आणि एकूणच महाराष्ट्र आणि देशातल्या इतिहासातला जो दुर्लक्षित भाग आहे, त्या दुर्लक्षित भागावर बोलण्यासाठी मी आज इथे जमलेलो आहे. सगळ्यांना मी नमस्कार करतो, जय भीम करतो आणि या विषयाला सुरुवात करतो. आज आपण असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे, त्या आरमारामध्ये वर्तमान काळातल्या ओबीसी किंवा मागासवर्गीय जातींचं जे योगदान आहे त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपण इथे विषय लिहिलेला आहे की आगरी, कोळी, भंडारी, कराडी, गाबित, खारवी आणि मुस्लिम हे सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मोठ्या संख्येने लढले होते. आणि वर्तमान काळात त्यांचा वावर हा आजही समुद्रकिनारी आहे आणि म्हणून त्यांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या आरमाराविषयी बोलत असताना आरमाराकडे आपल्या देशातल्या इतिहासकारांचं दुर्लक्ष का झालं किंवा का होत आहे याचा सुद्धा आढावा मी घेणार आहे. आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही आता महाराष्ट्रातल्या अभ्यासकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा अभ्यास करायचा असेल तर ते गुगलवर जातात किंवा यूट्यूबवर जातात आणि त्यांचा तो अभ्यास करायचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्या प्रयत्नात तुम्ही गेलात तर जे इतिहासाचे लेखक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे जे लेखक आहेत, त्या लेखकांमध्ये जी नावं आहेत ती नावं या आरमार विषयाची खरं म्हणजे विरोधक आहेत. त्यामध्ये आहेत पु ल देशपांडे, दामोदर गोपाळ ढेबू, मोरेश्वर रामचंद्र वाळंबे, परशुराम रामचंद्र दाते, दत्तात्रय रामचंद्र केतकर, हे सगळे अलीकडचे जे लेखक आहेत हे आहेत. आणि साहजिकच आहे की समुद्राला जे लोक घाबरायचे किंवा समुद्राचा जे तिरस्कार करायचे असे मनुस्मृतीला मानणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी काय बोलतील यामध्ये आपल्याला कोणतीही अपेक्षा नाही. परंतु त्यांनी लिहिलेला इतिहास वाचणारे जे आपले अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय आव्हानात्मक विषय आहे. आणि म्हणून मी नेहमीच बोलत असताना म्हणजे चॅनलवर कुठल्याही बोलत असताना ही कोळी टोपी घालतो. ही कोळी टोपी म्हणजेच मच्छीमारांची टोपी आहे. ही उबदार असते आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रावर असताना जे वारे असतात किंवा पाण्यामध्ये भिजल्यानंतर माणसाचं डोकं थंड पडू नये, ते गरम राहावं, त्याला ऊब मिळावी आणि म्हणून हे मच्छीमार ही टोपी घालतात. आणि म्हणूनच समुद्रावर कुठलाही आरमारी सैनिक जो काम करतो त्याच्या डोक्यामध्ये अशा प्रकारची टोपी असते. त्याच्या समुद्री जीवनाची ती ओळख आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार वगैरे लोक आहेत तशी टोपी घालतात, ती समुद्रावर चालत नाही. आणि अशा टोपीचे लोक हे समुद्राचं नेतृत्व सुद्धा करू शकत नाहीत. म्हणजे जी पगडी आहे वेगळ्या प्रकारची सरदार वगैरे बाकीचे मावळे घालतात ती समुद्रावर चालत नाही. किंबहुना समुद्रावर फार जास्त कपडे घालून वावरता येत नाही. म्हणजे आमचा कोळी बांधव तुम्ही पाहिलात तर एक त्रिकोणी रुमाल असतो लावलेला, म्हणजे तो रुमाल लावलेला असतो आणि बाकी तसा तो उघडा असतो, कारण का पाण्यामध्ये पोहताना अंगावर जास्त कपडे असतील तर ते पाण्याने भिजून जड होतात आणि हालचालीला ते अवघड असतं. आणि म्हणून डोक्यावर अशा प्रकारची टोपी आणि साधा वेश असतो मच्छीमारांचा, तो सुरका त्याला म्हणतात. सुरका म्हणजे त्रिकोणी रुमाल असतो, तो सुरका म्हणतात. आणि अशा प्रकारचा सुरका लावून समुद्रावर वावरावं लागतं आणि चिखलातून जाताना किंवा पाण्यातून जाताना. आणि म्हणून आरमाराचा विषय लिहायचा असेल तर ज्यांनी कोळी टोपी घातलेली आहे अशा प्रकारची किंवा सुरका लावलेले जे कोळी, आगरी, भंडारी, गाबित लोक आहेत त्यांच्याशिवाय तो लिहिता येत नाही. आणि म्हणून आरमाराचा इतिहास आता वर्तमानात ज्यांनी लिहिलाय, ज्यांच्याकडे लेखणी आहे, त्या लेखणी बहादरांनी केवळ या सगळ्या नौसैनिकांवर अन्याय केलेला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अन्याय केलेला आहे आणि आरमारावर सुद्धा अन्याय केला. आणि म्हणून महाराष्ट्रात आरमारावरचं साहित्य किंवा माहिती फार कमी प्रमाणात मिळते. आणि म्हणून मी समस्त ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या इतिहासाच्या विषयी बोलत असताना आम्हाला जी नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि ती घटना आहे भीमा कोरेगाव. भीमा कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये राजघराणी आहेत किंवा सरदार आहेत ते मराठा आणि ब्राह्मण याच कुटुंबातले किंवा याच परिवारातले दिसतात. आणि जणू काही शूर लोक फक्त ब्राह्मण आणि मराठे, ब्राह्मण आणि क्षत्रिय होते अशा प्रकारची वर्णने इतिहासात वाचून 85% मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना न्यूनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचा भारताचा इतिहास आहे. आणि म्हणून हा जो अलीकडचा इतिहास आहे तो इतिहास आणि समुद्रकाठचं वास्तव आहे ह्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि म्हणून या समुद्रकाठचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की मागच्या 2000 वर्षापासून म्हणजे ठाणे, रायगड, पालघर हा अप्रांत प्रदेशाचा समुद्र किनारा आहे
आणि तिथे मोठ्या प्रमाणात दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या आहेत आणि दर 25 किलोमीटर बौद्ध लेण्या आहेत आणि दर 10 ते 12 किलोमीटरवर सागरी किल्ले आहेत किंवा सागरी बंदरं आहेत. यांचं जे नेटवर्क आहे 2000 वर्षापासूनचं, आणि तेव्हापासून सागरी इतिहास जो आहे आपल्या भारताचा आणि त्याचं जे केंद्रीकरण आहे अप्रांत प्रदेशात झालेलं पाहायला मिळतं. मग नालासोपारा बंदर असेल किंवा मुंबई बंदर असेल, चौलचं बंदर असेल, तळा मुरुड असेल, ही जी ठिकाणं तुम्ही पाहिली तर आंतरराष्ट्रीय भारताचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार हा आजच्या मुंबईच्या परिसरामध्ये एकवटलेला दिसतो. आणि या मुंबईची 7 बेट आहेत, त्यामध्ये राहणारे लोक सुद्धा आहेत हे आगरी, कोळी, भंडारी, गाभित, आणि खाली तुम्ही कोकणात गेलात तर खारवी समाज आहे, मुस्लिम समाज आहे. आणि म्हणून या समाजाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जाणीवपूर्वक टाळला गेला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांच्याकडे राजकीय सत्ता आणि लेखणी होती, म्हणजे क्षत्रिय राजघराणी किंवा सरदारांची घराणी आणि ब्राह्मण, यांनी असा लिहिला की ब्राह्मणांनी लिहिलं, गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारा राजा. आणि मराठ्यांनी लिहिलं क्षत्रिय कुलावंतस. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या दोन्हींपैकी नव्हते. शिवाजी महाराज स्वतःच असं कधी म्हणाले नाहीत मी क्षत्रिय राजा आहे किंवा मी ब्राह्मणांचा पालन करता आहे. परंतु ब्राह्मण क्षत्रिय संघर्ष जो इतिहासात आहे तो संघर्ष अधिक ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी पण केला आणि मराठ्यांनी पण केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आहे हा मागासवर्गीय भूमिहीन रयतेचा स्वराज्याचा विचार आहे. आणि त्या रयतेमध्ये हे सगळे कोकणातले आगरी, कोळी, माळी, भंडारी ही आजपर्यंत नाकारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे आताचे आरमारावरचे जे इतिहास लेखन करणारे लोक आहेत त्यांनी ठराविक घराण्यांचा उल्लेख इथे केलेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे तुम्ही वर्तमान परिस्थिती आपल्या इतिहासाच्या अभ्यासातून पाहिलीत तर ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावच्या उल्लेखानंतर अतिशूद्र समजले जाणारे आजच्या काळातले बौद्ध आणि त्या काळातले शूर महार सैनिक यांचा इतिहास देशासमोर येतो. आणि तो आल्यानंतर समस्त मागासवर्गीय जातींना हे लक्षात येतं की आम्ही सुद्धा लढाईमध्ये बिनीचे सैनिक होतो, लढणारे लोक होतो, परंतु आमच्यावर लिहिणारं कोण नव्हतं. आणि म्हणून इंग्रजांनी जो इतिहास लिहिलेला आहे तो इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये जसं भीमा कोरेगावचा विजयस्तंभ, शौर्यस्तंभ आहे, त्याच पद्धतीनं इंग्रज इतिहासकारांनी कोकणातल्या बौद्ध लेण्यांची माहिती इथे दिली. आणि सागरी व्यापाराची ती केंद्र आहेत. आणि त्या सागरी व्यापाराच्या केंद्रामध्ये जे खाडे आहेत, समुद्र आहेत, तिथे असणारे आजचे जे लोक आहेत, ज्या जातींची मी नावं घेतली, ओबीसी मागासवर्गीयांची, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आमचे बांधव आहेत, त्यानंतर मुस्लिम आहेत, हे जे समुद्र किनाऱ्यावर आजही आहेत त्यांचा उल्लेख मागच्या 2000 वर्षापासून आणि आताच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापर्यंत आहे. परंतु इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलं आणि निसर्गाचा जो न्याय आहे किंवा निसर्गाचे जे सैनिक आहेत, सागराच्या लाटांमध्ये वावरणारे, समुद्रावर राहणारे, त्यांचा इतिहास नाकारण्याचं काम महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो केवळ जमिनीवरचा नाही, तो समुद्रावरचा आहे. आणि हा समुद्रावरचा इतिहास अत्यंत महत्वाचा इतिहास आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची जी वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात इंग्लिश इतिहासकारांनी लिहिली, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूला 2 सिंह जसे आता दाखवले जातात सिंहासनाचे, त्याच पद्धतीनं 2 मासे होते, माशांची चिन्ह त्यांच्या 2 बाजूला होती. जसं सम्राट अशोकाचे आता 4 सिंह आपण बघतो, तशा प्रकारचे 2 मासे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची शिल्प होती, असं इंग्रज इतिहासकारांनी लिहिलंय. आणि ते प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वैभवाचं. आणि म्हणून रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी बनवली. शिवनेरीवर जरी त्यांचा जन्म झाला तरी रायगडला राजधानी बनवली. याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आहे. आणि साहजिकच खाड्यामध्ये राहणारे, समुद्रावर जगणारे आणि समुद्राशी कायम 2 हात करणारे जे बांधव आहेत, सागरपुत्र आहेत, त्या सागरपुत्रांना भारतातल्या मनुस्मृतीने नाकारलं. आणि समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. काही ठिकाणी तर असं म्हटलं की मासे खाणं हे सुद्धा पाप आहे, असं म्हणणारे लोक सुद्धा महाराष्ट्रात झाली. आणि या लोकांनी इथल्या सागरपुत्रांचं जे इतिहास आहे हा दडवलेला आहे. आणि म्हणून सागरपुत्रांचा इतिहास लिहिणार कोण हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून इंग्रजांनी जे लिहून ठेवलं, इंग्रजांनी जे वर्णन केलेलं आहे भीमा कोरेगावच्या लढाईचं, अशाच प्रकारच्या लढाया कोकणामध्ये झालेल्या आहेत. त्यामध्ये माहीमच्या किल्ल्यातली भंडारी समाजाची लढाई जी आहे ती ऐतिहासिक लढाई आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या समुद्रात आगरी, कोळी, भंडारी, मुस्लिम बांधव यांनी इंग्रजांच्या आरमाराचा केलेला पराभव हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि 1818 मध्ये पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा, म्हणजे जे आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले त्याचा केलेला पराभव हे याचं द्योतक आहे की भारतामधला जो संघर्ष आहे की उच्च जाती म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय या जातींनी नेहमीच इथल्या मागासवर्गीयांची जी राज्य असतील किंवा त्यांचा पराक्रम हा धुळीस मिळवण्यासाठी परक्या शत्रूचा सुद्धा पाठिंबा घेतलेला आणि इथल्या लोकांना संपवलेला आहे. आणि म्हणून आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना ती रायगडमध्ये होते. रायगड हे स्थान जे आहे ते उत्तर कोकणात आहे, अप्रांत प्रदेशात आहे. आणि हा रायगडचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास तुम्ही पाहिलात तर स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे
रायगडवर राज्य हे आगरी कोळ्यांचं आहे. रायगड जिल्हा परिषद असेल किंवा इथले सगळं जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व हे ओबीसी जातींचं निर्माण झालं आणि इतिहासामध्ये यांना दाबण्याचा प्रयत्न झाला. पेशव्यांनी हे आरमार बुडवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि कोकणातल्या सागरी व्यापाराची वाताहत झालेली आहे. आणि म्हणून कोकणाचा जो वैभवाचा काळ आहे, आंतरराष्ट्रीय दृष्टीने कोकणाचं सागरी आरमार, सागरी व्यापार जो वैभवाला गेलेला आहे, तो सम्राट अशोकाच्या काळात गेलाय, ज्या काळामध्ये अशा प्रकारच्या जातीभेदाला तिलांजली दिली गेली, माणसाच्या कर्तृत्वाला ओळख दिली गेली आणि विज्ञानवादाला प्रचंड महत्व आलं. तो होता सम्राट अशोकाचा काळ. आणि त्या काळात हे जो परिसर आहे, मुंबईच्या आजूबाजूचा परिसर आहे, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा आताचा आणि गुजरातपर्यंतचा भाग आणि गोव्यापर्यंतचा भाग, या भागाला प्रचंड महत्व आंतरराष्ट्रीय दृष्टीने त्या काळात आलं होतं. आणि त्यानंतर मनुस्मृतीचा विरोधक असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून सम्राट अशोक यांच्या नंतर एक थोर आंतरराष्ट्रीय राजकारण जाणणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राजाला सागरी वैभव जाणणारा, सागरी व्यापार जाणणाऱ्या राजाला महाराष्ट्राच्या इतिहासकारांनी घोड्यावर बसवला, त्याला जमिनीमध्ये कोंडून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच तो गोब्राह्मण प्रतिपालक आणि क्षत्रिय कुलावंतचा हा इतिहास हे महाराष्ट्राच्या विचारवंतांचं अपयश आहे. आणि या इतिहासामध्ये भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, हा स्तंभ मागासवर्गीय जातींना पराक्रमाचा वारसा कसा आहे हे दाखवून देणारा इतिहास आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक किल्लेदार, समुद्रावरचे आरमारी लोक हे साहजिकच आहे, मुस्लिम आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, परंतु यांच्या मागे लिहिणारं कोणी नव्हतं किंवा आजही लिहिणारं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणारं सुद्धा कोण नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रचंड मोठा अन्याय झाला आणि त्या निमित्ताने देशाच्या आरमारी आणि महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासावर सुद्धा फार मोठा अन्याय महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी केलेला आहे. आणि म्हणून या विषयावर लिहिणारे, बोलणारे हवे आहेत. कारण आपण जर हे बोललो नाही तर इथल्या मागासवर्गीय जातींमध्ये जो आत्मविश्वास हा जीवनाच्या बद्दलचा, तो आत्मविश्वास निर्माण होणं अवघड आहे. आणि म्हणून आजच्या काळात सुद्धा जी युद्ध जागतिक स्तरावर खेळली जात आहेत, ही माणसाच्या मनाला गुलाम करण्याची युद्ध आहेत. म्हणजे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी चर्चा देशात, महाराष्ट्रात आणि जगात चालू आहे, ती आपल्या इथल्या मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने गुलाम करण्याच्या पद्धती आधुनिक विज्ञानाच्या धर्तीवर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडेच हिंडेनबर्ग प्रकरण आलं आणि त्यामध्ये हे सिद्ध झालं की अदानींनी केलेली जी उलाढाल आहे, उलाढाल बोगस आहे. आणि ही बोगस उलाढाल जेव्हा अमेरिकेतून बाहेर आली तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना समजायला लागलं, ज्या काळात इथला मागासवर्गीय समाज, कष्टकरी समाज भिके कंगाल झाला होता, त्याच काळात अदानीसारखे उद्योगपती जेव्हा प्रगती करतात त्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे. परंतु याचं संशोधन करण्याची क्षमता भारतीय साहित्यिकांमध्ये, पत्रकारांमध्ये नाही. आणि याच्या जोरावर हे सगळा फुगा फुगवला गेला आणि तो आता फुगा फुटत चाललेला आहे. अशाच प्रकारचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा झालेला आहे. आणि त्या इतिहासाचा जो फुगा आहे तो हळूहळू फुटणार आहे. आणि खरे मावळे कोण, जसे भीमा कोरेगावमध्ये ज्या आक्रमक पद्धतीने पुढे आलेले आहे, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा विषय जेव्हा जेव्हा पुढे येईल, जेव्हा जेव्हा बोलला जाईल, लिहिला जाईल आणि पर्यटकांना तो अनुभवता येईल, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की समुद्रावर राज्य करणं हे सोपं काम नाही. तिथे सोवळं किंवा शाकाहारी राहणाऱ्यांचं ते काम नाही. आणि तुम्हाला माहित आहे की ज्या जाती भारताचं शोषण करण्यामध्ये पुढे आहेत, त्यांचं समुद्रावर काहीच काम चालणार नाही. कारण समुद्रावर आपला जीव वाचवण्यासाठी कोणताही भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य, मोठेपणा हे काही चालत नसतं. आणि म्हणून जे कोणी आज सांगायचा प्रयत्न करतात की अमक्या अमक्या यांचा आरमार आहे, ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीची, इतिहासातल्या दृष्टीची आणि नजरेची आपल्याला आठवण करून देतो की शूद्र कोण होते हा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य हे हा जो विषय आहे तो सुद्धा तसाच आहे, तो सुद्धा आम्हाला मांडता आला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जो प्रयोग केला या देशामध्ये, त्यामध्ये भीमा कोरेगावची लढाई ती त्यांनी मांडली आणि आमच्यातल्या एका शूर समाजाला, शूर जातीला लढायला शिकवलं. आणि ती लढाई आज अतिशय उच्च कोटीला गेलेली आहे. आणि म्हणून भंडारी, आगरी, कोळी, गाभित, मुस्लिम या सागरपुत्रांची लढाई सुद्धा अशी मांडण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. आणि या गरजेतूनच हा विषय मी इथे आपणासमोर मांडतो आहे. बंधू आणि भगिनीनो, की खरोखर जे आज जीवनाच्या संघर्षात आहेत किंवा आपल्या जीवनाची प्रगती करण्यासाठी धडपडत आहेत आणि शिक्षण घेत आहेत, व्यापार करतायत, नोकऱ्या करतायत आणि समाजातल्या सगळ्या क्षेत्रात राजकीय लढाई असेल, सामाजिक लढाई असेल, धार्मिक लढाई आहे, याच्यामध्ये काम करतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की जोपर्यंत त्यांना चांगली माणसं भेटत नाहीत किंवा सत्य सांगणारी माणसं भेटत नाहीत, तोपर्यंत ते लोक न्यूनगंडाने पछाडलेले असतात. आणि हा जो विषय हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की आमच्याकडे शिक्षण नव्हतं आणि अज्ञानामुळे आम्ही लोक गाडले गेलो किंवा सगळे समस्त ओबीसी आहेत, शूद्र आहेत, हे अविद्येने खचले.
विद्या नसल्यामुळे त्यांचा विनाश झाला हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं. आणि सावित्रीमाईंच्या रूपानं एक आद्य शिक्षिका देऊन त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातलं जे योगदान आहे ते योगदान ज्या कोकणातल्या जातींचं आहे त्या जातींचा प्रामुख्याने जो सामाजिक आणि धार्मिक इतिहास आहे तो मानसशास्त्रीय जो भाग आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की समुद्रावर जे मच्छीमार किंवा सागरी सैनिक आहेत किंवा सागरी व्यापारी आहेत ते जे काम करतात त्यांना आत्ताच्या काळात सुद्धा कमीत कमी 15 दिवस समुद्रावर राहावं लागतं. वर्तमानातली गोष्ट आहे, म्हणजे अत्यंत आधुनिक बोटी असताना सुद्धा 15 दिवस तुम्हाला राहावं लागतं. आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारामध्ये जे आज आहेत ज्याला मर्चंट नेव्ही म्हणतात त्यामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये 3 महिने किंवा 6 महिने सागरी सफरीवर काम करावं लागतं, नंतर तुम्हाला सुट्टी मिळते. अर्थात हे जीवन म्हणजे आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याचा विषय आहे. आणि हा विषय आहे त्यामध्ये इथले सागरपुत्र ज्या जाती आहेत त्यांच्या महिलांचं जे योगदान आहे ते सुद्धा आपल्याला दुसऱ्या अर्थाने समजून घ्यावं लागेल की नवरा किंवा पती किंवा वडील किंवा भाऊ सगळे समुद्रावर असताना आपल्या गावाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही महिलांवर येऊन पडायची. आणि किनाऱ्यावर जमिनीवरच्या लोकांनी कोणी हल्ले केले, लुटारूंनी, चोरांनी किंवा देशांतर्गत जे लुटारू जाती आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्यांनी जर हल्ले केले तर त्यांच्याशी 2 हात करण्याची जबाबदारी ही महिलांकडे होती. आणि म्हणून महिलांना अधिकार असणारे हे समाज आजही मातृसत्ताक समाज आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यातलं जे सगळ्यात मोठं वर्णन अनेक इतिहासकारांनी केले, म्हणजे पुरोगामी इतिहासकारांनी केलेलं आहे. त्यामध्ये सांगतात की स्त्रियांचा सन्मान करणारा, स्त्रियांची अब्रू जपणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदिलशाही निजामशाहीमध्ये हे जे जीवनमूल्य आहे स्त्रियांचा आदर करण्याचं ते कोणामध्ये पाहायला मिळत नाही. आणि रायगड मधलं हे वैशिष्ट्य आहे, जिजाऊंचं जे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा म्हणजे स्त्रियांचा आदर कसा करावा हे जी राज्याची जी पायाभरणी आहे ती पायाभरणी सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून स्त्री सत्ताक किंवा मातृसत्ताक कुटुंब पद्धती कोकणाची खासियत आहे. आणि ज्यांच्याकडे ही मातृसत्ताक पद्धत आहे त्यांचेच पुरुष समुद्रावर पराक्रम गाजवताना आपल्याला दिसत आहेत आणि महिला आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि स्थानिक व्यापारामध्ये पुढे आलेल्या दिसतात. आणि म्हणून कोकणाला मिळालेली देणगी आहे ही सम्राट अशोकाच्या बुद्धाच्या काळापासून भेटलेली आहे. आणि त्याच आधारावर आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातले जे किल्ले बांधलेले आहेत, परवा मी कारल्याला गेलो होतो आणि भाजे लेण्या पण पाहिल्या. तिथे जे 2-3 किल्ले आहेत त्या खाली लेणी आणि वर किल्ले आहेत. शिवनेरी किल्ल्याची ती स्थिती आहे, रायगडची ती स्थिती आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातल्या या बौद्ध लेण्या आणि त्या काळातली जी संस्कृती आहे, बुद्धाच्या काळातली मातृसत्ताक स्त्रीसत्ताक संस्कृती आहे, स्त्रिया अत्यंत बलवान आहे, त्या संस्कृतीचा उपयोग करून स्वराज्याचे सागरी किल्ले बांधलेले आहेत. आणि ह्या सागरी किल्ल्यांचा इतिहास सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जर नजर पाहिलीत की सागरी मार्गाने खाड्यांतून, समुद्रातून, अरबी समुद्रातून जो आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा आणि या व्यापारावर वचक असावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे व्यापारी आणि सागरी शक्ती देणारं आरमार उभं केलेलं आहे. आणि या सागरी व्यापारावर अगदी कारल्याला जाईपर्यंत किंवा घाटावर प्रत्येक घाटातून जाईपर्यंत आपली नजर असावी, त्याला सुरक्षा मिळावी हे धोरण ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला आरमार उभं केलेला आहे. आणि आरमाराला बौद्ध लेण्यातलं पाणी म्हणजे जिथे जिथे लेण्या आहेत तिथे तिथे किल्ले आहेत आणि त्या लेण्यांचं आणि किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे ते पाण्याचा शोध किंवा बऱ्याचदा बौद्ध लेण्यांच्या ठिकाणीच किल्ले बांधले गेलेले आहेत. आणि हे सगळे आपण सगळ्या विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा कुलाबा असेल, खांदेरी उंदेरी बेटं असतील, घारापुरी असेल, इथे जर जाऊन आपण प्रत्यक्ष पाहिलं तर तिथे मूळ जो भाग आहे हा लेण्यांचा भाग आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या गोष्टी आपण करतो त्यावेळी त्याला 400-350 वर्षाचा इतिहास नाही तर तो 2000 वर्षांचा इतिहास आहे. आणि 2000 वर्षात तयार झालेली इथली स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं आहेत स्वराज्याची, ते स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाने उभी राहिलेली ती दिसतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा विषय जेव्हा आपण काढतो तेव्हा इथल्या स्त्रियांच्या योगदानाची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. आणि इतिहासात ती कोणी घेत नाही. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय हे लोक स्त्रियांच्या योगदानाचा जो विषय आहे तो नेहमी टाळत असतात, कारण त्यांच्या मनामध्ये हा विषय कधी येत नाही. जसा स्त्रियांच्या अधिकारांचा किंवा इतिहासातल्या स्त्रियांच्या पराक्रमाचा विषय त्यांच्याकडे येत नाही तसंच इथल्या SC ST म्हणजे मागासवर्गीय लोकांच्या इतिहासाची दखल इथे घेत नाहीत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या आरमारामध्ये जे योगदान आहे त्या योगदानामध्ये इथल्या मागासवर्गीय जातींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी इथे जे आरमार उभं केलेलं आहे, तुम्ही आता कोकणातल्या कुठल्याही खाड्यांमध्ये गेलात तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी पाहायला मिळतात. म्हणजे छोट्या ज्या बोटी आहेत त्या छोट्या बोटी पाहिल्यात तर त्या अत्यंत छोट्या आहेत आणि अशा बोटी आज तुम्ही उरणला आलात किंवा कोकणातल्या कुठल्याही बंदरात गेलात तर ते पाहायला मिळतात. मोठ्या समुद्रातून छोट्या समुद्र येणाऱ्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्या भरतीच्या वेळीच भरतात, इतर वेळी त्या चिखलाने भरलेल्या असतात. आणि अशा छोट्या खाड्यांमध्ये अत्यंत छोट्या बोटी म्हणजे 1 ते 2 माणसं घेऊन जाणाऱ्या बोटी आणि त्या ज्याला तुम्ही आता मॅनग्रोव्ज म्हणतात त्यामध्ये मॅनग्रोव्ज म्हणजे समुद्र वनस्पती ज्या आहेत किनाऱ्यावरच्या त्यामध्ये गायब होणं हा जो प्रकार
आपल्या मावळ्यांना आजही अवगत आहे किंवा आजही आमच्या मच्छीमारांना माहित आहे की भरतीच्या वेळी जेव्हा पाणी येतं तिथं अत्यंत वेगाने च्या खाड्यांमध्ये किंवा छोट्या खाड्यांमध्ये जाऊन कसं लपायचं किंवा आपल्या होड्या कशा लावायच्या या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये वापरलेल्या आहेत. जशी मोठी जहाजं महत्वाची असतात तशा छोट्या बोटी सुद्धा, शिडाच्या बोटी सुद्धा अत्यंत महत्वाच्या असतात. आणि सगळी वैशिष्ट्य म्हणजे मी जिथे जन्म घेतला आहे, ज्या अलिबाग तालुक्यात चौलच्या खाडीवर माझं गाव आहे, आणि लहानपणापासून मी हे सगळं अनुभवलेलं आहे. छोट्या बोटी, समुद्रातल्या सगळ्या हालचाली, भरती ओटी, हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि हा जो कोकणाचा इतिहास खरं म्हणजे लिहायचं झालं तर 2000 वर्षापासून त्याची सुरुवात करावी लागते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापर्यंत आपण येतो आणि आल्यानंतर इथे लक्षात येतं की इथे हा जो इतिहास आज सांगितला जातोय की कान्होजी आंग्र्यांचं त्यामध्ये फार मोठं नाव आहे. त्यानंतर मायनाक भंडारींचं नाव आहे, दर्या सारंग दौलत खान आहे, म्हणजे मुस्लिम नाव आहे, भंडारी नाव आहे, कान्होजी आंग्रे आहेत. परंतु हे आरमार मराठ्यांचा आरमार म्हणून आजही इतिहासकार बोलताना वागताना सांगत असतात. हा खरं म्हणजे सागरपुत्रांवरचा अन्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे 18 पगड जातीचं आहे आणि ते मराठा राज्य आहे. आणि त्या मराठा शब्दाचा उपयोग करून महाराष्ट्राच्या आताच्या सत्तेवर सरंजामी आणि जमीनदारी सत्ता प्रस्थापित केली गेली. आणि म्हणूनच याच्या पुढे इतिहास लिहिताना छोट्या छोट्या जातींचा उल्लेख आपल्या बहुजन समाजाच्या इतिहासकारांनी केला पाहिजे. आणि भीमा कोरेगाव ही त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये जशी मोठी लढाऊ जहाजं महत्वाची आहेत, त्याच पद्धतीने छोट्या बोटी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की हे जे आरमार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते आरमार होतं तोपर्यंत इंग्रज, फ्रेंच, डच हे जे सगळे विदेशी परदेशी जे व्यापारी होते ते घाबरून होते आणि त्यांना इथे व्यापार करणं असेल किंवा राज्य करणं असेल अवघड झालं होतं. आणि म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आरमार जे आहे ते पेशव्यांनी बुडवलं नसतं तर निश्चितपणे महात्मा गांधींना सुद्धा इंग्रजांना चले जाव करायची वेळ आली नसती. अशा प्रकारचा भारताचा इतिहास आहे, एवढा हा आरमाराचा मोठा इतिहास आहे. आणि म्हणून इथं होणारा मिठाचा व्यापार त्याला सुद्धा 2000 वर्षांचा इतिहास आहे. इथली जी मिठाग्र आहेत ते मिठाग्र चालवणारे आगरी, कोळी, भंडारी होते. आणि या मिठाच्या व्यापारावर सुद्धा नियंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय व्यापार कसा करायचा, आंतरराष्ट्रीय राजकारण कसं करायचं, हे समुद्रावर वावरणाऱ्या लोकांनाच माहित आहे. आणि आपल्या देशातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातले जे महापुरुष झालेत, सयाजीराव गायकवाड असतील, शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे समुद्रमार्गेच बाहेर शिक्षणाला गेले आणि तिथून शिकून येऊन त्यांनी या इतिहासाला एक नवं रूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये इतिहासकारांना मी सांगेन की इतिहासकारांचे आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी भीमा कोरेगावचा इतिहास लिहून हे दाखवून दिलं की शौर्य हे ब्राह्मण आणि क्षत्रियांचं वैशिष्ट्य नाही. आज या देशामध्ये शूर कोण तर ब्राह्मण आणि क्षत्रिय जाती, अशाच प्रकारचा इतिहास माहित आहे. आणि या इतिहासाने मागासवर्गीयांवर, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांवर एक प्रकारचा न्यूनगंड किंवा गुलामी टाकलेली आहे. आणि ही गुलामी उडवून टाकण्यासाठी मी इथे बोलतोय. खरं म्हणजे एका तासाच्या विषयामध्ये मला एवढं बोलता येणार नाही, पण मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी घोड्यावर बसलेले आहेत असं दाखवणारे आपले चित्रकार, इतिहासकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दृष्टीचं, आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे गुणवैशिष्ट्य आहे, जीवनमूल्य आहे, ते संपवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडवर अधिक काळ गाजलेले आहेत, रायगडवर अधिक काळ राहिलेले आहेत. आणि रायगड हा महाडच्या खाडीवर, तिथल्या समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज या खाडीवर पोहायला उतरायचे, तिथे रोज ते पोहायचे. आणि पोहण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आज सुद्धा सगळे ऍथलीट किंवा क्रीडा कौशल्य जाणणारे व्यायामपटू आहेत, त्यांनी सुद्धा मान्य केलंय की पोहण्यासारखा व्यायाम नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये तरबेज होते. आणि म्हणून महाराष्ट्रावर ज्यांनी राज्य केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर, त्या काळात हे सगळे जे राज्यकर्ते आलेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार नाकारणारे लोक आहेत. आणि म्हणून आज जी सागरी किल्ल्यांची अवस्था आहे किंवा आमच्या बंदरांची अवस्था आहे, बंदरांची गटारं झालीत. मुंबई बंदर जे इंग्रजांच्या काळात, पोर्तुगीजांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अत्यंत वैभवाला पोहोचलेलं होतं, त्याचं गटार करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, ती शिवसेना असेल, त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत. आणि त्यांना कळलं असतं तर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळात म्हणजे कान्होजी आंग्र्यांच्या काळात 20 ते 25 मिनिटांमध्ये आमच्या शिडाच्या होड्या अलिबागमधून मुंबईला यायच्या आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर ज्यांचं वर्चस्व होतं, अत्यंत वेगवान बोटी होत्या. त्या वेगवान बोटी, शिडाच्या बोटी आणि बंदरं नष्ट करण्याचं पाप हे पेशव्यांनी ज्यावेळी आमचं आरमार बुडवलं तेव्हापासून झालं, ते आजपर्यंत तसंच चालू आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची दृष्टी आहे ती मागासवर्गीय जातींमधली सागरी धैर्य आहे, सागरी लढायातलं कौशल्य आहे, ते जाणून त्यांना अधिकार देणारं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आहे. आणि अशा प्रकारचा राजा सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणताही राजा झाला नाही. आणि या मनुस्मृती जसं जसं ब्राह्मण आणि क्षत्रियांकडे सत्ता गेली, त्यांनी मनुस्मृतीचा
जे शासन आहे ते लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आरमार आणि सागरी व्यापार संपवण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा कोकणाची किंवा मुंबईची जी बिकट अवस्था झालेली आहे त्या बिकट अवस्थेला कारण महाराष्ट्रातले 13 मुख्यमंत्री मराठ्यांचे झालेत आणि ब्राह्मण झालेत. यांनी आमच्या सागरी हालचाली आणि सागरी व्यापार हा संपवलेला आहे. आणि सागरी व्यापार जसा हा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तसाच 12 नॉटिकल मैलांपर्यंत म्हणजे जवळच्या समुद्रपट्ट्यामध्ये संपूर्ण कोकण, गुजरात, गोवा हे जोडलं गेलं होतं सागरी मार्गाने आणि त्यांच्यामध्ये देवाणघेवाण ही समुद्र मार्गामध्ये होत होती. आणि या छोट्या छोट्या जाती, छोटे छोटे गरीब शेतकरी मुंबईशी किंवा वेंगुर्ला असेल किंवा गोवा असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गुजरात असेल या बंदरांशी जोडले होते. त्यांचे व्यापार तिथे चालायचा आणि हा व्यापार बुडवण्याचं संपवण्याचं काम पेशव्यांनी केलेलं आहे. आणि नंतरच्या काळात जे राज्यकर्ते महाराष्ट्राचे आलेत या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा विषय महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात असेल, देशाच्या अभ्यासक्रमात असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर त्यांनी हे कोकण संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची आठवण जी येते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या राजधानीत जे लोक आज पर्यटक जातात ते जमिनीवरून जातात. माझी विनंती आहे शासनाला की समुद्रमार्गे ह्या सगळ्या खाड्या आहेत त्या खाड्या आज गाळाने आणि यांनी गटारांनी भरलेल्या आहेत. तर म्हणजे मी याचा उदाहरण देईन की चौलचं जे बंदर आहे रेवदंड्याचं, या बंदरामध्ये 1535 मध्ये पोर्तुगीजांनी एक सर्वे केला होता. त्या बंदराची खोली मोजली होती, ती 29 फॅदम खोल ते बंदर होतं. आता फॅदम म्हणजे काय, तर फॅदम म्हणजे आपण ज्याला विहिरी, आता घाटावरच्या लोकांना विहिरी समजतात, विहिरींची खोली मोजण्याचं एकक असतं पुरुष, म्हणजे पुरुषाची साधारणपणे 5.5 फूट उंची असते. एक पुरुष म्हणजे 5.5 फूट उंचीचा. आणि अशा प्रकारे विहीर किती खोल आहे आपण किती पुरुष खोल आहे अशा पद्धतीने बोलतो. त्याचप्रमाणे समुद्राची खोली मोजण्याचं एकक 1 फॅदम आहे आणि 1 फॅदम म्हणजे साधारणपणे 5.5 फूट खोली असलेलं समुद्र म्हणजे 5.5 फुटीचा 1 फॅदम. तसं 29 फॅदम हे चौल बंदर होतं पोर्तुगीजांच्या काळात. आता ते चौल बंदरावर तुम्हाला माहित आहे की तिथे लेणी सुद्धा आहेत. सम्राट अशोकाच्या काळात ते किती खोल असेल आपल्याला माहित नाही, परंतु पोर्तुगीजांच्या काळात 1535 ला ते 29 फॅदम होतं आणि आज फक्त 9 फॅदम खोल आहे. म्हणजे त्यामधला 20 फॅदम म्हणजे 20 पुरुष हा जो खोली आहे ती केवळ गाळाने भरलेली आहे. आणि गाळाने भरलेली खोली आहे ही जी भरलेली आहे त्यामुळे तिथे मोठी जहाजं आज येऊ शकत नाहीत. आणि रोह्यापर्यंत ही खाडी गेलेली आहे आणि रोह्यापर्यंत गेला तर तिथे जी खोली होती ती संपत चाललेली आहे. मग नैसर्गिकरित्या वाहून येणारा गाळ ही काढायची जी पद्धत होती ती इथल्या आमच्या सागरपुत्र आगरी कोळी भंडाऱ्यांना माहित होती. आणि ती म्हणजे बुडी मारून रेती काढणं किंवा त्या बंदरात जमा होणारी नेहमी रेती काढण्याचा उद्योग आमच्याकडे होता. आणि जगातल्या सगळ्या बंदरांमध्ये अशा प्रकारची जहाजं येण्यासाठी रेती काढणं हा नेहमीचा विषय आहे, उद्योग आहे, त्याला शासन प्रोत्साहन देतं. परंतु महाराष्ट्रावर आरमार बुडवणारे जे राज्यकर्ते आले ते जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असले, म्हणजे मराठी म्हणतात की शिवाजी महाराज हे आमच्या जातीचे आहेत आणि ब्राह्मण म्हणतात ते गोब्राह्मण प्रतिपालक आहेत, ते दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे शत्रू आहेत. ही महाराष्ट्रात आता सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून या लोकांनी इथल्या रेती काढण्यावर बंधनं आणली. नाव पर्यावरणाचं दिलं, परंतु पर्यावरणाच्या नावाखाली ही रेती काढायला बंद केल्यामुळे ही बंदरं बुजलेली आहेत. आज आपल्याला माहित आहे मुंबई बंदरात माझगाव डॉकमध्ये आपल्याकडच्या 2 हे जे आहेत पाणबुडे आहेत या केवळ तिथल्या गाळामध्ये रुतून बुडालेले आहेत, म्हणजे त्या युद्धामध्ये बुडाले नाहीत. मग मुंबईमध्ये जो बंदरामध्ये गाळ बसलेला आहे तो काढणं ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु या खाड्यांवर काम करण्यासाठी खाड्यावर समुद्रावर मुंबईसारखी शहरं आहेत किंवा कोकणातली सगळी शहरं आहेत, बंदरं आहेत, त्यांचं नियोजन करण्यासाठी जी बुद्धी आमच्या देशातल्या नियोजनकारांना पाहिजे ती बुद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची बुद्धी आहे, सम्राट अशोकाची नजर आहे. ती नजर आमच्या नियोजनकारांकडे नाही. आणि म्हणून या नजर नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे आजचे शत्रू आहेत हे इथले राज्यकर्ते ब्राह्मण आणि मराठी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सैन्यामध्ये आरमारामध्ये मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते. आणि हे मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणात होते याचं कारण मुस्लिम धर्मीय लोक मनुस्मृती मानण्याचा विषयच नव्हता. आणि म्हणून मुस्लिमांचा मोठा भरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात केला होता. आणि अशाच प्रकारचा भरणा आगरी कोळी भंडाऱ्यांनी केला होता. आणि म्हणून आगरी कोळी भंडारी हे ओबीसी गाभित हे लोक हे बंडखोर लोक आहेत, ते मनुस्मृतीचे विरोधकच आहेत. परंतु आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे दाखवले जातात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी आहेत आणि रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या प्रकारच्या राजकीय शिक्षण दिलेलं आहे किंवा त्यांचे ते धार्मिक गुरु आहेत. परंतु मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे किंवा सहकारी जे आहेत, जे जसे ओबीसी बांधव आहेत, मागासवर्गीय 12 बलुतेदार आहेत, त्याच पद्धतीने रत्नागिरीच्या समुद्रामध्ये आपण तुम्ही तिथे गेलात तर तिथल्या खाडीवर जे महाराज आहेत, मौलवी आहेत, ते संत याकूत बाबा आहेत. आणि याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं गुरु मानलेलं आहे. त्यांना 700 एकर जमीन दान दिल्याची नोंद तिथल्या महसूलमध्ये आजही आहे. म्हणजे सागरी गोष्टींसाठी
मुस्लिम समाजावर अवलंबून असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ही सुद्धा आरमारातली ओळख आज लपवली जाते. आणि म्हणून हिंदू राजा म्हणून शिवाजी महाराजांना जे एका विशिष्ट तत्वज्ञानात गुंतवण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यामध्ये त्यांना माझं विचारणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये तुम्ही लढायला होते कुठे, हा माझा प्रश्न आहे. आणि ही जर गोष्ट आपण पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज हे मनुस्मृतीचे फार मोठे विरोधक आहेत, परंतु त्या पद्धतीने इतिहास लिहिणारे लोक नाहीत. आणि आज ब्राह्मण क्षत्रिय हा मनुस्मृतीतल्या उच्चवर्णीय जातीने शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं राजकारण यांच्यावर वेग प्रकारच्या मानसिक गुलामगिरीचं पांघरून घातलेलं आहे. आणि ती गुलामगिरी आज देशाला महागात पडत आहे. आणि म्हणून भारतीय नौदलाचं प्रमुख म्हणजे फादर ऑफ इंडियन नेव्ही हे जसं कान्होजी आंग्रेंना म्हटलं जातं, तर कान्होजी आंग्रेंना सुद्धा आज वेगळ्या उंचीत दाखवण्याचा प्रयत्न होतोय. खरं म्हणजे कोकणामधल्या ज्या सागरपुत्र जाती आहेत त्या सगळ्या मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, ते शूद्र आहेत, त्यात अतिशूद्र आहेत. आणि त्यांच्यावर एखाद्या मराठ्यांनी राज्य करण्याचा विषय येत नाही. आणि म्हणून कान्होजी आंग्र्यांचं आंग्रे हे आडनाव जर तुम्ही पाहिलं, त्यांचं मूळ नाव कडू आहे, परंतु त्यांना ओळखलं जातं आंग्रे या आडनावाने. परंतु आंग्रे हे आगरी समाजाची ओळख आहे. समुद्रावरच्या लढाऊ लोकांना आगरी लोक असं म्हटलं जातं. आणि ते आगरी हे सर्वनाम वापरून आंग्रे हे नाव पडलेलं असावं असा इथला वर्तमान इतिहास दिसतोय. कारण आज तुम्ही अलिबागमध्ये कुलाबा हे नौदलाचं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मुख्य केंद्र आहे आणि तिथे आगरी समाजाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. तिथली जिल्हा परिषद आहे स्वातंत्र्यानंतर कायम इथल्या आमच्या आगरी कोळी लोकांच्या वर्चस्वाखाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याचं आंदोलन केल्यानंतर इथलं सगळं राजकीय नेतृत्व हे आगरी समाजाकडे आहे. आणि मराठा समाज अत्यंत तुरळक आहे, परंतु सगळ्या पराक्रमाच्या गोष्टी ब्राह्मण आणि मराठ्यांच्याच असतात असं दाखवण्याचा जो प्रयत्न आपल्या इतिहासात झाला, त्यामुळे बहुजन समाजाचा खरा इतिहास आहे तो लपवला गेलेला आहे. आणि म्हणून आरमारावर इतिहासकार जे लिहिणारे लोक आहेत त्यांनी खाडीत उतरावं. ज्याला पोहता येते तोच त्या आरमारावर लिहू शकतो, कारण पाण्यात उतरल्याशिवाय समुद्राचा विशेष समजणार नाही. समुद्राच्या पाण्यामध्ये ज्या हालचाली होतात त्या समजायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला किमान पोहता आलं पाहिजे. आणि म्हणून मुंबईवर जे मुख्यमंत्री आले, मुंबईमध्ये जे मुख्यमंत्री किंवा मंत्रालय मुंबईत आहे, म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही पहिल्यांदा पोहायला शिका आणि पोहायला शिकल्यानंतरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार कळेल. काही विषय असतात हे फक्त थेरीनी समजतात, म्हणजे फळ्यावर लिहून आपण माहिती सांगतो, तोंडाने बोलतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार हा विषय आहे की तुम्हाला समुद्रात पोहता आलं पाहिजे. आणि पोहता येणं हे वर्णन करून सांगता येत नाही, त्यामध्ये पाण्यामध्ये उतरावं लागतं आणि पाण्यामध्ये उतरतो तोच त्यांचा इतिहास लिहू शकतो. आजच्या काळात जो अन्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर झालेला आहे तो अन्याय छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर आरमाराचे जे मावळे आहेत, सागरपुत्र आहेत, त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भंडारी समाजाचा पराक्रमाचा इतिहास लपवला गेला आहे, आगरी समाजाचा लपवला गेला आहे, कोळी बांधवांचा लपवला गेला आहे. आणि आज जी इंडियन नेव्ही आहे ते इंडियन नेव्हीमध्ये इथले जे हजारो वर्षांचे सागरी सैनिक आहेत, आगरी, कोळी, माळी, भंडारी, त्यांच्या रक्तामध्ये हा जो पराक्रम तो ठासून भरलेला आहे. समुद्राची भरती ओटीची माहिती असेल, आरमारी जे ज्ञान आहे, कुठलंही होकायंत्र नसताना आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहून खगोलशास्त्रांचा अंदाज घेऊन हजारो किलोमीटरवरून श्रीलंकेपासून इजिप्त पासून व्यापार कसा करावा आणि समुद्रावर आपलं रक्षण कसं करावं, आपला जीव कसा वाचवावा आणि या सागरी हालचालीमध्ये देशाचं वैभव, आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण कसं करावं, हे ज्ञान जन्मताच ज्या सागरपुत्रांना आहे त्यांना डावलण्याचा प्रकार इथे चालू आहे. आणि म्हणून JNPT बंदर जेव्हा इथे पहिल्यांदा झालं, त्याला नाव खरं म्हणजे इथले जे ऍडमिरल झालेले आहेत, दर्या सारंग दौलत खान असतील किंवा सरखेल भंडारी मायनाक भंडारी आहेत, कान्होजी आंग्रे आहेत, यांचं नाव खरं म्हणजे या JNPT बंदराला, आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बंदराला मिळायला पाहिजे होतं, पण त्याला नाव पंडित जवाहरलाल नेहरूंचं दिलं गेलं. सरकार काँग्रेसचं असेल पण पंडितांचा आणि समुद्र किनाऱ्यांचा काडीचाही संबंध नाही. पंडित लोक हे इथल्या नेव्हीच्या आरमाराचे शत्रू होते आणि त्यांनी नेहमी आपल्या मनुस्मृतीच्या किंवा शास्त्रातल्या सगळ्या पुस्तकातून हा जो इतिहास आहे तो नाकारण्याचा प्रयत्न केलाय, किंबहुना त्याची प्रचंड टिंगल केलेली आहे. आणि सत्यनारायण कथा ही त्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्यनारायण कथेत सांगितलेलं की साधुवाण्याची बुडालेली नौका आहे, ती पाण्यात नदीत बुडाल्यानंतर ती सत्यनारायण पूजा केल्यानंतर वर येते, अशा प्रकारची कथा हा म्हणजे मागच्या काळात घराघरात सांगितली गेली आणि आजही ती सांगितली जाते. आणि MSc PhD केलेला माणूस, मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, हे सगळेजण ते सावधानतेने ऐकतात, स्पीकर लावून ऐकतात. आणि त्यामध्ये ही खोटी गोष्ट लिहिलेली आहे की बुडालेली नौका ही साधुवाण्याची बुडालेली नौका ही सत्यनारायण पूजेने वर येते. असं जर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार ज्या पेशव्यांनी बुडवलं त्यांनी अशा प्रकारची सत्यनारायण पूजा घालून आमच्या बुडालेल्या नौका आहेत किंवा आमची जहाज आहेत ती वर काढून दाखवावी. आणि म्हणून अवैज्ञानिक, निसर्ग न्यायाच्या विरोधी अशा प्रकारची मनुस्मृतीची बुद्धी घेऊन ज्यांनी आमच्या देशातल्या मागासवर्गीयांना गुलाम केलं, ते लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावर पण लिहू शकत नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा लिहू शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना होणारा विरोध आहे तो, या विरोधाचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणानं इथल्या सागरपुत्रांना, आगरी, कोळी, भंडाऱ्यांना जगाशी त्यांचा व्यवहार आला, पोर्तुगीजांशी आला, फ्रेंचांशी आला आणि इंग्रजांशी आला.
आणि याच्यामुळे तुम्ही आज गोव्यापासून जर मुंबईपर्यंत किंवा दमणपर्यंत गेला तर आमच्या अनेक सागरपुत्रांनी या सगळ्या म्हणजे पोर्तुगीज ख्रिश्चन असतील किंवा इंग्रज असतील यांच्या म्हणजे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेलं मोठ्या प्रमाणात दिसतं. त्यांनी विज्ञानवाद 400 वर्षापूर्वी स्वीकारला आणि आज जगाशी नातेसंबंध इथल्या सागरपुत्रांचे आहेत. आणि जगामध्ये जाण्याचा जो मार्ग आम्हाला होता तो समुद्र मार्गे होता. आज विमानं आहेत आणि विमानाने जायचं असेल तर पासपोर्ट काढावा लागतो, परंतु समुद्र मार्गे आम्ही सहज जाऊ शकत होतो. आणि यामुळे जागतिक ज्ञान आहे ते आपल्या लोकांना मिळत होतं. आणि हे जागतिक ज्ञान मिळू नये आणि भारतातली जी विषमता आहे, जाती आधारित लूट आहे, इथल्या ब्राह्मण क्षत्रिय राजांनी इथली केली. ती लूट म्हणजे काय हे बाहेर गेल्यानंतर समजतं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं, राजर्षी शाहू महाराजांना समजलं, जसंच सयाजीराव गायकवाडांना कळलं. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आपापल्या राज्यात राबवले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधान लिहिलं. आणि हाच इतिहास आमचा आगरी कोळी भंडाऱ्यांचा इथला आहे. आम्ही समुद्र मार्गे सहज जायचो आणि मग समुद्र उल्लंघन करणं हे पाप आहे. अशा प्रकारच्या मनुस्मृत्या, अशा प्रकारचे सत्यनारायण आणि अशा प्रकारचा वैदिक ब्राह्मणवाद इथे मांडला गेला. आजच्या काळात त्याला नाव हिंदुत्व आहे. आणि हे सगळे शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं बोटीतलं चित्र कुठे पाहायला मिळत नाही. राज्याभिषेकाचं चित्र दिसतं, परंतु शिवाजी महाराज मावळ्यांना बोटीमध्ये बसून आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा दाखवतायत अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. तर रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज दाखवले जातात. आणि ब्राह्मणच इथला सर्वज्ञानी आहे, ब्राह्मणाचा गुरु होऊ शकतो अशा प्रकारचा पगडा आमच्या लोकांवर बसवलेला आहे. आणि हीच पद्धत संत याकूत बाबा यांचं जे गुरुपद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरु आहे, सागरी लढाया या संत याकूत बाबाच्या सल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराज लढायचे. या एका वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार तुम्हाला समजून येईल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये कान्होजी आंग्रे असतील, कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे आहेत, हे जे सगळे सरखेल लोक झाले, ऍडमिरल झाले, यांनी जे अलिबाग शहर वसवलेलं आहे, ते अलिबाग शहराला सागरी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं स्थान मिळालं. मुंबईवर वचक ठेवण्यासाठी कुलाबा किल्ला असेल, हिराकोट किल्ला असेल यांचा उपयोग झाला. त्या अलिबाग शहराचं नाव जर हिंदू आहेत, आज ते स्वतःला हिंदुत्ववादी राजे म्हणून गौरवतात आंग्रे घराणं, परंतु तुम्ही जर पाहिलं की अलिबाग शहराचं नाव मग अलिबाग का आहे? जर हे खरोखर हिंदुत्ववादी आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची दिशा ही हिंदुत्ववादी आहे किंवा धार्मिक आहे असं वाटत असेल, मग अलिबाग या शहराचं नाव, ज्या अलिबाग तालुक्यात मी जन्म घेतलाय, त्याचं नाव अलिबाग असं का पडलं याचा इतिहास कोणी सांगत नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे संत याकूत बाबा होते, तसंच या आंग्रे लोकांचा गुरु सुद्धा तुम्हाला सांगतो की केळशीचे जसे याकूत बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, तसे अलिबागमध्ये अलीशाह बाबांचा दर्गा आहे. आणि अलीशाह बाबा सागरी लढायांचं सगळं मार्गदर्शन इथल्या सगळ्या आरमाराला करत होते. आणि म्हणून अलिबाग शहराचं नाव हे अलिबाग असं पडलं. अली हे मुस्लिम पवित्र शब्द आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 50% सागरी सैनिक हे मुस्लिम आहेत आणि 50% ओबीसी, SC, म्हणजे मागासवर्गीय आहेत. आणि उच्चवर्णीयांचा तिथे कुठेच संबंध दिसून येत नाही. आणि म्हणून आरमाराचा इतिहास या नजरेने गुगलवर पाहायला मिळत नाही, पुस्तकात पाहायला मिळत नाही. ब्राह्मणांकडे लेखणी होती आणि त्यांनी त्याचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ब्राह्मणांच्या लेखणीतून जरी सागरी किल्ले उतरलेले आहेत, सागरी आरमार थोड्याफार प्रमाणात उतरलेला आहे, परंतु त्यांनी ह्या आरमाराचा इतिहास सम्राट अशोकापर्यंत ते नेऊ शकले नाहीत. आणि सम्राट अशोकाच्या काळातली बौद्ध लेणी किंवा सागरी व्यापारी केंद्र आहेत, म्हणजे कारल्यापासून किंवा आमच्या सगळ्या लेण्या ज्या आहेत सागरी काठावरच्या, तिथले जे आगरी कोळी लोक आहेत यांची नावं त्यांनी इतिहासामध्ये काढून टाकलेली आहेत. आणि लेण्यांचे सुद्धा उल्लेख ह्या ब्राह्मणी इतिहासकारांनी या आरमाराच्या याच्यामध्ये केलेला आहेत. याचाच अर्थ इंग्रजांनी जो काही थोडाफार इतिहास लिहिला आहे त्यातला आपल्याला हवा तसा भाग त्यांनी घेतलेला आहे. इंग्रजांनीच म्हणजे इंग्रज इतिहासकारांनी पेरिप्लस आणि टॉलेमी यांनी या सागरी खाड्यांवर आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यापार हा बौद्ध लेण्यांतून चालायचा. ह्या लेण्यांमध्ये व्यापारी लोक राहायचे आणि त्याच व्यापारी केंद्रांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय दृष्टीने नवे किल्ले बांधले. हा खरा म्हणजे आपल्या आरमाराचा इतिहास आहे. आणि त्यामध्ये सम्राट अशोकाचं नाव आपण काढूच शकत नाही, परंतु सम्राट अशोक हे नाव आलं की बौद्ध राजा असा उल्लेख येतो आणि बौद्ध तत्वज्ञानाला ब्राह्मण किंवा इथले जे उच्चवर्णीय आहेत ते आपले शत्रू समजतात. कारण या बौद्ध तत्वज्ञानानेच आंतरराष्ट्रीय व्यापार, सागरी व्यापार आणि देशाचा जागतिक नकाशावरचं जे स्थान आहे भारताचं, ते जे मोठं स्थान आहे, सुवर्ण काळ आहे देशाचा, तो बौद्ध काळात आहे. आणि दुसरा सुवर्ण काळ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आलाय आणि महाराजांच्या जीवनातून आला. आणि महाराजांचं जे सगळ्यात मोठं राजकारण आणि जीवन आहे हे आरमाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं ज्या राजांना किंवा आता जे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, त्यांनी जसं घोड्यावर बसणं ही शिवाजी महाराजांची ओळख आहे, त्याच पद्धतीनं समुद्रामध्ये पोहणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. समुद्रामध्ये पोहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन अनेक इतिहासकारांनी केलेलं आहे, परंतु पोहत असताना त्यांचं एकही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि जो गर्वाचा फुगा महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी फुगवलाय म्हणजेच क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज आणि गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, हा सगळा फुगा आहे. आणि तो फुगा आपापल्या जातीला आत्मविश्वास आणि अहंकार देण्यासाठी निर्माण केलेला फुगा आहे.
तो फुगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये संत याकूत बाबा आणि आमचे जे अलिबागचे अलीशाह बाबा आहेत, हे मुस्लिम गुरु या आरमारी जी लोक आहेत त्यांचे आहेत हे पाहिल्यानंतर, आणि आरमारामध्ये 50% लोक मुस्लिम आहेत हे पाहिल्यानंतर तुम्हाला समुद्र काठावरचे लोक कसे आहेत स्वभावाने लक्षात येतं. समुद्र काठावरच्या लोकांना जगाशी व्यवहार करावा लागत होता, किंवा आरमारी लोकांना समुद्रमार्गे जगाशी रोज संपर्क यायचा. फ्रेंच आरमाराशी संबंध यायचा, इंग्रजांशी यायचा, पोर्तुगीजांशी यायचा, आणि त्यामध्ये त्यांच्या लढाया व्हायच्या. कधी दारुगोळा जर पोर्तुगीजांनी दिला तर दुसऱ्या वेळी पोर्तुगीजांशी लढताना इंग्रजांकडून तो घ्यावा लागायचा. इंग्रजांशी युद्ध असेल तर फ्रेंचांकडून घ्यावा लागायचा. हे जे आंतरराष्ट्रीय लोकांशी देवाणघेवाण होती हे मुंबईच्या अनेक शहरामध्ये, वसईच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून रोटीबेटी व्यवहार असतील किंवा धर्मांतर जी आहेत ते 400 वर्षापूर्वीच इथल्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे धर्मांतर हा देशाला नवीन विषय नाही, किंवा जगातलं जे जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची तयारी आरमारी लोकांमध्ये कायम असते. आणि म्हणून आरमारी या केंद्रामध्ये अनेक मुस्लिम धर्मांतर, ख्रिश्चन धर्मांतर झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथली जी सामाजिक स्थिती आहे, म्हणजे खरं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय लोक आहे. ज्यावेळी विमानतळ नव्हते, विमानं नव्हती, तेव्हा सागरी मार्गच प्रमुख असायचे, आणि सागरी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचा, सीमेवरचा, आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या लोकांचा संबंध जगाशी येत होता. आणि या जगाच्या संपर्कातूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय ज्ञान घेतले, कला घेतल्या, संस्कृती घेतली. आणि म्हणून आजही आगरी कोळ्यांच्या लग्नामध्ये किंवा वरातीमध्ये तुम्ही जर बँड पथक पाहिलं तर इंग्लंड आणि अमेरिकेच्या युरोपियन बँड पथकाला सुद्धा थांब सांगणारे लोक आज आमच्या उरणमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, वर्सोवामध्ये, वेसाव्यामध्ये. आणि म्हणून आगरी कोळी संगीत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये गाजताना दिसतंय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा कोळी गीतावर नाचले. याचं कारण आंतरराष्ट्रीय ठेका आहे, आंतरराष्ट्रीय ताल आहे, आंतरराष्ट्रीय वाद्य आहेत, आणि आंतरराष्ट्रीय संगीत हे आमच्या लोकांना माहित आहे. इथले मसाले असतील, म्हणजे आमच्या ईस्ट इंडियन लोकांची घरं तुम्ही पाहिलीत, वसईमध्ये गेलात, मसाले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मसाले, त्यांचा व्यापार इथे चालायचा. आणि आजही घरांघरांमधली जी मसाल्याची चव आहे, आगरी कोळी जे खाद्यपदार्थ आहेत, ईस्ट इंडियन लोकांचे खाद्यपदार्थ आहेत, हे जागतिक दर्जाचे आहेत. आणि म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने ही कोकण किनारपट्टी बौद्ध काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत आघाडीवर आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्कृती इथे आहे. पुरुषसत्ताक संस्कृती इथे नाही, इथे मातृसत्ताक संस्कृती आहे. परंतु याला उत्तेजन देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं नाही. इथली गावं अत्यंत अडचणी आहेत. इंग्रजांनी त्यांना जपून ठेवलं. म्हणजे आज शेवडीचा किल्ला जिथे आहे ते शेवडी किल्ल्याला एसआरए लावला जातोय. वरळीचा किल्ला आहे तिथे सुद्धा एसआरए लावणारे महाराष्ट्रातले राज्यकर्ते आहेत, ब्राह्मण मराठी राज्यकर्ते आहेत. आणि इथल्या बंदरांची वाट लावून बंदरांचा इतिहास संपवणारे सुद्धा महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, यांनी इथल्या भूमिपुत्रांकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या स्थानांकडे नीट लक्ष दिलं तर निश्चितपणे कसाब ज्या मार्गाने सागरी मार्गाने आला आणि इंग्रज ज्या सागरी मार्गाने आले, आम्हाला गुलाम केलं, कसाबने आमच्या संरक्षणाची फळी आहे ती बदनाम केली, तोडून टाकली, हे जर टाळायचं असेल तर समुद्रामध्ये पोहणाऱ्या, समुद्रावर रोजचा सकाळ संध्याकाळ आणि रात्री अपरात्री सगळा व्यवहार सांभाळणाऱ्या सागरपुत्र, आगरी कोळी, भंडारी, गाबित या सगळ्या मुस्लिम सैनिकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण समुद्रामध्ये पोहणं ही साधी गोष्ट नाही. कितीही जमिनीवरचा शूर लढवय्या असला तर त्याला समुद्रावर पोहता येत नसेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळात होऊ शकत नाही. आपल्याला माहित आहे की पानिपतच्या लढाईमध्ये नदी ओलांडण्याचं कसब धाडस अब्दालीने दाखवलं आणि ते पेशव्यांना न जमल्यामुळे आपला पराभव झालेला तिथे पाहायला मिळतो. मग जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार जे कान्होजी आंग्र्यांचा असेल, मायनाक भंडारीचा असेल, दर्या सारंग दौलत खानांचा आरमार असेल, या आरमार जर पेशव्यांनी समजून घेतला असतं तर निश्चितपणे त्यातले काही मावळे आपल्याला तिथे पानिपतावर पाहायला मिळाले असते. परंतु एवढी दूरदृष्टी पेशव्यांमध्ये नव्हती आणि म्हणूनच नदीवर पूल बांधण्याचं काम एका मुस्लिम माणसाला पेशव्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी फसवलं. देशाचा जर इतिहास पाहिला की हा जो गर्व आहे मनुस्मृतीचा, ज्यांनी समुद्रावर जाणं हे पाप आहे, मासे खाणं हे पाप आहे, अशा प्रकारची भिकार तत्वज्ञानं मांडली, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार कळणार नाही. संभाजीराजांचा इतिहास जरी पाहिला तर संभाजीराजांना विषप्रयोग झाला, ते मासे खायचे म्हणजे समुद्रावर संभाजीराजे सुद्धा अत्यंत लढाऊ म्हणून पुढे आले. म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धी लढाई आहे संभाजी महाराजांची आणि गोव्यामधली त्यांची युद्ध आहे ती पाहिलीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा संभाजीराजांनी सुद्धा चालवलेला आहे. हा जो विनाश झालेला आहे इथल्या आरमाराचा, हा पेशव्यांच्या काळात झालाय आणि पेशव्यांच्या नंतर महाराष्ट्रावर जे राज्यकर्ते आले त्यांनी इथल्या आगरी कोळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मुंबईमध्ये आम्ही आमच्या गावठाणांचा संघर्ष करतोय. आमची बंदरं तर संपवलेली आहेत. नवी मुंबईची आमची गावठाणं अनधिकृत ठरवण्याचं काम महाराष्ट्रातला प्रशासक ब्राह्मण आणि मराठा करतोय, महाराष्ट्रातले राज्यकर्ते करतायत. कोकणातले पूर्ण खाड्या आहे नासवण्याचा पराक्रम ह्याच लोकांनी केलाय आणि या खाड्या ही बंदरं आता अदानीला विकायची, त्यांचं खासगीकरण करायचा हा प्रकार चालू आहे. आणि म्हणून गुजरातमधल्या बंदरामध्ये 3000 कोटीचं अंमली पदार्थ सापडले. म्हणजेच सागरी बंदरं ही आंतरराष्ट्रीय सीमेवरची बंदरं आहेत, ती अत्यंत संवेदनशील आहेत. ती राष्ट्राशी एकनिष्ठ नसलेल्या उच्चवर्णीय जातींकडे असली, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे असतील तर निश्चितपणे देशाला तिथून धोका संभवतो. आणि म्हणून मागासवर्गीय सागरपुत्र, आगरी कोळी, भंडारी हे अत्यंत स्वराज्याशी सुद्धा प्रामाणिक होते, आजही आहेत.
त्यांना पुढे आणण्याचं काम आमच्या इतिहासाने केलं पाहिजे. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत आणि ते जर लिहिली गेली नाहीत तर ज्यांना समुद्रावर पोहता येत नाही असे लोक आज आमच्या इंडियन नेव्हीमध्ये असेल किंवा मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या पदावर आहेत, पण ज्यांना जेव्हा पाण्यामध्ये लढून उतरायचं असेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की सामान्य खलाशी जो आहे तो खलाशी तुम्हाला या आगरी कोळी भंडाऱ्यांमधून घ्यावा लागेल. मला माहिती आहे आमच्या उरणमध्ये मागे एका पाकिस्तानची बोट बुडाली होती आणि बोट बुडाली असताना त्यावेळचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर पाटील म्हणजे आबा आले होते आणि त्यांचा सातारचा एक शिपाई त्या बोटीमध्ये उभा राहून खाली बोट किती बुडाले हे बघायचा प्रयत्न करत होता. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीला एक गुरुत्व मध्ये असतो, आपण किती झुकायचं ह्याचं एक प्रमाण असतं. जरुरीपेक्षा जास्त आपण झुकायचा प्रयत्न केला तर आपल्या शरीराचा तोल जाऊन आपण पडतो. हा गुरुत्व मध्य जो असतो बॉडीचा हा समुद्रामध्ये फार सांभाळावा लागतो, कधी कधी बोट सुद्धा कलांडते. आणि असा शिपाई आर पाटलांचा तो असा वाकून बघत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यामध्ये बुडून ठार झाला. तो पाण्यामध्ये मेला. त्याला वाचवायला सुद्धा बाजूचे पोलीस आहेत ते उतरले नाहीत आणि याची लोकसत्तेत बातमी आली. त्यावेळी मी त्याच्यावर लिहिलं होतं की ज्यांना समुद्रावर पोहता येत नाही त्यांना कधी महाराष्ट्राच्या कुठल्याही शिपाई दलात, सागरी पोलीस असतील, साधे पोलीस असतील किंवा नेव्हीतले सैनिक असतील किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही सैनिक आहेत त्यांच्यामध्ये सामील करू नका. तुम्हाला पोहता येत असेल तरच त्याच्यामध्ये उतरा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार म्हणजे समुद्रावर पोहणाऱ्या, मासे खाणाऱ्या, मीठ पिकवणाऱ्या आगरी कोळी भंडाऱ्यांचा आहे. आता आम्हाला मराठा आरमार म्हणायला त्याची लाज वाटायला लागलेली आहे, कारण इथल्या 13 मुख्यमंत्र्यांनी कधीच इथल्या आरमारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची दखल घेतली नाही. त्यांचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न केला. JNPT मध्ये 2 उठवलेली गावं त्यांचं आज पुनर्वसन नाही. मच्छीमार लोकांचं जे सागरी हक्क आहेत ते सागरी हक्क नाकारण्याचं काम इथले राज्यकर्ते करतायत. 100,000 कोटींचे प्रोजेक्ट आज समुद्रावर चालू आहेत आणि त्यातल्या 50,000 कोटी रुपये ही नुकसान भरपाई मच्छीमारांची आहे. ती नाकारण्याचा प्रयत्न आज केंद्र शासन आणि राज्य शासन करते. ही तर मनुस्मृतीची नीती आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या विरोधी आहे आणि म्हणून याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. मी फार खोलात न जाता त्या घटनांमध्ये न रमता शिवाजी महाराजांचं जी नीती आहे ती मागासवर्गीयांना, स्त्रियांना अधिकार देणारी रयतेची नीती आहे, ती आरमार नीती सुद्धा आहे. आणि आरमार नीती आमच्या वर्तमान इतिहासकारांनी आणि समाज बांधवांनी समजून घ्यावी विनंती करतो. आणि या विषयावर खरं म्हणजे मी बोलण्यापेक्षा दाखवण्याचा जास्त प्रयत्न करत असतो की ही जी टोपी आहे, टोपी कायम राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये मी दाखवण्याचा यासाठी प्रयत्न आहे की सागरपुत्रांची टोपी आहे आणि सागरपुत्रांची टोपी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं प्रतीक आहे. इथल्या सागरपुत्रांना त्यांचा अभिमान असला पाहिजे आणि महाराष्ट्राला सुद्धा अभिमान असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनीवरचे मावळे जशी पगडी घालतात तितकाच मान या टोपीला आहे. आणि म्हणून आम्ही आगरी कोळी लोक वेगवेगळ्या कोळी महोत्सवामध्ये, आगरी महोत्सवामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना ही टोपी अभिमानाने घालतो. आणि मला अभिमान आहे की मुस्लिम बांधव असलेले बॅरिस्टर ओवेसी यांच्या डोक्यात मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मी टोपी घातली होती आणि त्यांनी आदराने त्यांची मुस्लिम टोपी काढून ही टोपी घातली होती. आणि त्याच पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ही टोपी घातलेली अनेक भाषणं युट्यूबला पाहायला मिळतात. ही जी ओळख आहे देशामध्ये ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. आम्हाला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आम्ही आहोत आणि यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर स्वराज्याचंच नाही तर देशाचं रक्षण करण्याचा पराक्रम केलेला आहे. आणि इंग्रजांना, फ्रेंचांना आणि पोर्तुगीजांना थोपून धरण्याचं काम आम्ही केलं. जोपर्यंत आमचा आरमार होतं तोपर्यंत इथे कुठला परकीय शत्रू घुसू शकत नव्हता. आणि आम्ही सिद्ध केलेली गोष्ट आहे. 1818 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन हे आरमार बुडवलं आणि आरमार बुडवलं आणि इथले सातबारे बदलले. इथल्या सातबाऱ्यावर ब्राह्मण खोतांची, मराठा खोतांची नावं आली आणि लढाईचा रंग पालटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं नेतृत्व केलं, नारायण नागूने आमचं नेतृत्व केलं आणि नेतृत्वाने इथल्या ब्राह्मण मराठा खोतांना पांगवलेलं आहे, हुसकावून लावलेलं आहे. आणि कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हे तत्व इथे निर्माण केलं. आणि दुसरी लढाई आम्ही आता लढतोय, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन सागरी हक्कांसाठी, कोकणच्या हक्कांसाठी आम्ही उतरतोय. आणि कोकणातली बंदरं जोपर्यंत विकसित होत नाहीत तोपर्यंत सगळ्यात स्वस्त जो प्रवास आहे हा सागरातला आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आहे, जलवाहतूक आहे, त्याला महत्व येणार आहे. आणि भारताच्या सगळ्या सीमा आहेत, पश्चिमेच्या आणि पूर्वेच्या भारताच्या सीमा आहेत, त्यामध्ये मोठा सागर किनारा आपल्याला भेटला आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलाय. आणि या नैसर्गिक साधनांचा, नैसर्गिक ताकदीचा उपयोग जोपर्यंत भारत करत नाही तोपर्यंत आपली गरिबी हटत नाही. आणि ही गरिबी हटवायची असेल तर समुद्रमार्गे जगाशी व्यापार आम्ही सुरू करणं, समुद्रमार्गे देशांतर्गत व्यापार सुरू करणं ही गरिबी हटवण्याचे उपाय आहेत. परंतु याच्यावर सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे. मेट्रो होत आहेत, रेल्वे होत आहेत, रस्ते होत आहेत, समृद्धी हायवे झालेला आहे, सगळे मोठमोठे रस्ते होत आहेत, पण नितीन गडकरींना मला वाटते पोहता येत नाही आणि त्यांना पाण्यात बुडण्याची भीती वाटते. गडकरींना पण आणि फडणवीसांना पण. शरद पवारांचा पण प्रश्न येत नाही, त्यांना समुद्र कधी कळला नाही. या महाराष्ट्रात आणि देशाच्या राज्यकर्त्यांना समुद्राची भीती मनुस्मृतीच्या काळापासून आहे, कारण त्यांना पोहता येत नाही, ते पाण्याला घाबरतात. आणि म्हणून हे राज्यकर्ते असेपर्यंत देशाचा विकास होणं अवघड आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईनी जो लढण्याचा अभिमान, लढण्याची गौरव आम्हाला दिलाय, त्याच पद्धतीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा आहे. आणि तो इतिहास जागृत करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या चित्रकारांना माझी विनंती आहे की शिवाजी बोटीवरचे शिवाजी महाराज, समुद्रातले शिवाजी महाराज, पोहताना असलेले शिवाजी महाराज आणि आंतरराष्ट्रीय शत्रूंशी झुंज घेणारे आमचे
मायनाक भंडारी असतील किंवा दर्यासारंग दौलत खान असतील, कान्होजी आंग्रे असतील, तुळाजी आंग्रे असतील, यांची चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत, जिल्हा परिषदेमध्ये ठिकठिकाणी लागली पाहिजे. पाठ्यपुस्तकात त्यावर अभ्यासक्रम आले पाहिजेत. आणि आज कोळी आगरी भंडाऱ्यांकडे जे ज्ञान आहे समुद्राचं, ते ज्ञान इतिहासामध्ये, वर्तमानामध्ये आणि इंडियन नेव्हीमध्ये जर दिलं गेलं तर निश्चितपणे भारत हा एक सुरक्षित होईल. कधीही आम्ही गुलाम होणार नाही जर आम्ही समुद्र किनारे सुरक्षित केले तर. कारण समुद्रमार्गे आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न झालाय. त्याच पद्धतीने समुद्रमार्गे आमचे जे वीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचे सयाजीराव गायकवाड आणि हे आपले राजर्षी शाहू महाराज हे समुद्रमार्गे गेले आणि खऱ्या प्रकारचं सामाजिक स्वातंत्र्य, आरक्षण हे आमच्याकडे घेऊन आलेले आहेत. आणि म्हणून समुद्रमार्गे जगाशी संपर्क ठेवणं हा सगळ्यात मोठा उपाय भारताच्या गुलामगिरीवर आपल्या महापुरुषांनी केलेला आहे. आणि म्हणून समुद्राचं महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं महत्व आम्ही ओळखलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे भवानी तलवारीचं सुद्धा महत्व आहे. पोर्तुगीजांनी दिलेली ती भेट आहे ती आपल्या कोकणातल्या एका राजाने, महाराजांनी दिलेली आहे. ते काय चमत्काराचा विषय नाही. अशा अनेक गोष्टी आपण विदेशातून शिकलोय. आपल्याकडून भगवान बुद्धांसारखं तत्वज्ञान परदेशात गेलेलं आहे आणि जगातल्या 150 राष्ट्रात आज बुद्धाच्या तत्वज्ञानावर जग चालतं. आणि दारुगोळा असतील, तोफा असतील किंवा आमचा टिपू सुलतान असेल, यांची जी नवीन नवीन तंत्रज्ञान होते, या देश सगळ्या जाती धर्माच्या तंत्रज्ञानाने या देशाला समृद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा या कोकणातल्या आरमाराचा अभ्यास करावा. मी महाराष्ट्रातल्या इतिहासकारांना विनंती करेन, एक एक बंदराचा आपण अभ्यास करावा. आमची कुठलीही बंदरं आपण पाहिली तर त्यांचा इतिहास हा 2000 वर्षांचा आहे. जसं उल्वा बंदर जे होतं बेलापूर जवळचं, त्या बंदरामध्ये ज्या बौद्ध लेण्या होत्या, या बौद्ध लेण्या वाचवण्यासाठी मी 29 दिवस आंदोलन केलं. त्या बौद्ध लेण्या म्हणजे केवळ सम्राट अशोकाच्या काळातल्या लेण्या नव्हत्या, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमारी ते केंद्र होतं. ते उद्ध्वस्त करण्याचं काम इथे सिडकोनी केलं आणि त्यानिमित्ताने मोठं आंदोलन मी इथे केलं. परंतु ही नजर, आरमाराची नजर इथल्या सिडकोच्या नियोजनकर्त्यांना नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण नाही, नगर विकास मंत्र्याला पण नाही. आणि म्हणून मुंबईवर जे राज्यकर्ते आलेले आहेत, मुंबईच्या मंत्रालयात जे राज्यकर्ते आले, ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत. जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे ते नाव घेत असले तरी शिवाजी महाराजांचा आरमारावर अन्याय करणारे लोक आले. आणि हे बदलायचं असेल तर आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, गाबित, या सगळ्या खारवी, या सगळ्या तरुणांनी आता पुढे आलं पाहिजे आणि आपल्या आरमारांवर छोटी छोटी पुस्तकं आपण दिली पाहिजे, लढाई आपण शोधून काढल्या पाहिजे. त्यामध्ये केवळ ब्राह्मण आणि मराठ्यांचा इतिहास असं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला म्हटलं गेलेलं आहे, हा महाराष्ट्रावरचा मोठा राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अन्याय आहे, तो दूर आपण करूया. आणि पुन्हा एकदा या समुद्रमार्गे जगाकडे जाऊया, मोठे होऊया, श्रीमंत होऊया, देशाला मोठं करूया. आणि ह्या देशाची कीर्ती जशी जुन्या काळात सम्राट अशोकाच्या काळात एक आंतरराष्ट्रीय सम्राट किंवा आंतरराष्ट्रीय विकसित असं राष्ट्र म्हणून होतं, तशा प्रकारचं राष्ट्र आपलं करायचं असेल तर तो हाच मार्ग आहे, आरमाराचा मार्ग आहे, सागरी मार्ग आहे. मनुस्मृतीच्या मार्गाने हा देश कोणाचाही गुरु होऊ शकत नाही, मोठा होऊ शकत नाही. उलट सागरी व्यापार कमी असल्यामुळे, सागरी व्यापाराची बंदरं जोडली नसल्यामुळे आपल्याकडचा कांदा असेल, द्राक्ष असतील, जे शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो शेतमाल नासतो. तो जर परदेशात गेला तर निश्चितच चांगले पैसे आपल्याला मिळू शकतात. आणि या सागरी व्यापाराने जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार किंवा राज्य, रयतेत राज्य समृद्ध झालं, सम्राट अशोकाचं साम्राज्य समृद्ध झालं, त्याच पद्धतीने नव्या भारताला आकार द्यायचा असेल तर केवळ जमिनीवर अवलंबून चालणार नाही, तर समुद्रावर आपण गेलं पाहिजे आणि आकाशात सुद्धा गेलं पाहिजे, हा संदेश देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करतो आणि सांगतो की हे महान राजा, तुझ्यापासून आम्ही स्फूर्ती घेत आहोत आणि ही स्फूर्ती महाराष्ट्राला समजू दे आणि महाराष्ट्राला जाग येऊ दे आणि महाराष्ट्राला कळू दे, केवळ आपल्या देशबांधवांचं शोषण करणं, त्यांच्यावर गुलामी लादणं हे खरं म्हणजे अत्यंत भयानक स्थिती या देशाची झाली, शोषणामुळे झाली. ते शोषण संपावं आणि छत्रपतींचं स्वराज्य हे कुठल्याही जाती धर्मामध्ये अडकणारं नाही, मुस्लिम धर्माच्या माणसाला गुरु मानणारा राजा आहे. कान्होजी आंग्र्यांचं जे वंशज आहे त्यांनी त्या अलिबाग शहराला अलिबाग नाव हे दिलेलं आहे, आपले गुरु अलीशाह बाबा यांच्यामुळे दिलेला हा इतिहास, दडवलेला इतिहास आहे, तो समोर आणण्याचं काम आपण करूया. मी माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.